नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी विषय इतिहास प्रकरण 6 मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहास या प्रकरणाचा अभ्यास करणार आहोत. या प्रकरणावर आधी आपला एक व्हिडिओ बनवून झालेला आहे. हा त्याचाच पुढचा भाग 2 म्हणून आपण बघत आहोत. पहिल्या भागामध्ये आपण प्रामुख्याने मनोरंजनाची साधने आणि मनोरंजनाचे प्रकार आणि त्या अंतर्गत लोकनाट्य आणि मग लोकनाट्यांचे विविध प्रकार, ज्यामध्ये कठपुतळ्यांचे प्रयोग, दशावतारी नाटके, भजन, कीर्तन, ललित, भारुड, तमाशा आणि पोवाडा या सगळ्या गोष्टींचा आपण अभ्यास केला. आता हा दुसरा भाग आहे आपला. याच्यामध्ये आपण त्या पाठातला पुढचा भाग बघणार आहोत. त्यामध्ये मराठी रंगभूमी हा आपला आजचा टॉपिक आहे. ललित कला व्यक्तीने किंवा समुदायाने सादर करण्याचे स्थान म्हणजे रंगभूमी. ललित कलेमध्ये कलावंत आणि प्रेक्षक या दोहोंचा सहभाग आवश्यक असतो. आता रंगभूमी म्हणजे थोडक्यात नाटक. आणि नाटक हे तुम्हा सर्वांना माहिती आहे. तुम्ही सर्वांनी हा शब्द ऐकलेला आहे. अनेक प्रकारची नामांकित नाटकं तुम्हाला माहिती आहेत. आत्ता नेमकं या रंगभूमीला किंवा नाटकांना सुरुवात कशी झाली, केव्हा झाली आणि मग त्याचा विकास कसा होत गेला याबद्दलची माहिती आपल्याला या ठिकाणी प्रामुख्याने बघायची आहे. मग त्यामध्ये नाटकालाच ललित कला असं म्हटलं जातं. आणि ही जी कला आहे ती व्यक्तीने किंवा समुदायाने सादर करण्याचं जे काही ठिकाण असतं त्याला रंगभूमी असं म्हणतात. आणि या ठिकाणी 2 गोष्टी अतिशय महत्त्वाच्या असतात. त्यातली पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे कलावंत आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रेक्षक. आणि याशिवाय सुद्धा इतर जे अनेक घटक या ठिकाणी काम करत असतात त्यांच्याबद्दल सुद्धा आपण माहिती घेणं अत्यंत आवश्यक आहे. त्यामध्ये सगळ्यात पहिला महत्त्वाचा घटक आहे नाट्यसंहिता. थोडक्यात जे नाटक लेखक लिहितो ते त्याला नाट्यसंहिता म्हणतात. नाट्य दिग्दर्शक आता हा नाटक बसवायचं काम करतो, तयार करायचं काम करतो. कलावंत, रंगभूषा. कलावंत काय तर आपला अभिनय आणि ते नाटक रंगमंचावर सादर करत असतात. रंगभूषा, वेशभूषा, रंगमंच, नैपथ्य, प्रकाश योजना ह्या सगळ्यांचा समावेश त्यामध्ये होत असतो. याशिवाय समीक्षक असे अनेक घटक रंगभूमीशी संबंधित असतात. नृत्य आणि संगीत यांचाही समावेश नाटकामध्ये असू शकतो. सगळ्याच नाटकांमध्ये असतो असं नाही, पण यांचा समावेश सुद्धा असतो. नाटक हे बहुतेक वेळेला संवादाद्वारे सादर केले जाते, परंतु काही नाटकांमध्ये मूकाभिनय सुद्धा असतो आणि या प्रकाराला मूकनाट्य असं म्हणतात. तर इथं आपण रंगभूमीची पार्श्वभूमी किंवा नेमकं नाटक काय ते समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि मग नाटकासाठी आवश्यक असणारे इतर महत्त्वाचे घटक रंगभूमीशी संबंधित जे प्रामुख्याने आपल्याला बघावयास मिळतात त्या सगळ्यांचा अभ्यास या ठिकाणी होणं अत्यंत आवश्यक आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, नाटकासाठी कोणी कोणी आपलं योगदान दिलं आहे त्याबद्दलची माहिती आपल्या पाठ्यपुस्तकात दिली आहे. त्यामध्ये प्रामुख्याने तंजावरचे भोसले. तंजावर हे एक भोसल्यांचं संस्थान होतं
शहाजीराजे भोसले यांचं महाराष्ट्रात जसं पुणे हे संस्थान होतं, तसंच कर्नाटकामध्ये तंजावर हे त्यांचं एक स्वतःचं संस्थान होतं की जे त्यांना आदिलशाकडून मिळालेलं होतं. पण त्या ठिकाणी त्यांच्यानंतर त्यांचा मुलगा म्हणजे शिवरायांचा सावत्र भाऊ व्यंकोजी यांना ते मिळालं आणि पुढे त्या ठिकाणी भोसल्यांचीच राजगादी म्हणून ते दीर्घकाळ होतं. तर त्या ठिकाणी जे भोसले राजे होऊन गेले त्यांनी नाटकासाठी आपलं जे योगदान दिलं ते विशेष महत्त्वाचं आहे. त्यामध्ये त्या ठिकाणच्या अनेक राजांनी स्वतःसुद्धा नाटके लिहिलेली आहेत आणि त्यासोबतच मराठी आणि दाक्षिणात्य भाषांमध्ये सुद्धा त्यांनी नाटकांना उत्तेजन दिलं. त्या राजवंशातील लोकांनी स्वतः नाटके लिहिली. एवढंच नाही तर अनेक संस्कृत नाटकांचं त्यांनी भाषांतर केलीत. याशिवाय अनेक रंगकर्मींना उदारहस्ते मदत केली आणि एवढंच नाही तर अनेक नाटकांचं सरस्वती महल या ठिकाणी जतन करून ठेवण्यात आलेलं होतं. असं एवढं काम तंजावर या ठिकाणी नाटकासंदर्भात झाल्याचं आपल्या लक्षात येतं किंवा हा उल्लेख आपल्या पाठ्यपुस्तकात मिळतो. महाराष्ट्रातील रंगभूमीच्या विकासात 19व्या शतकाचे स्थान अतिशय महत्त्वाचं आहे. त्यामध्ये विष्णुदास भावे हे मराठी रंगभूमीचे जनक म्हणून ओळखले जातात. सीता स्वयंवर हे त्यांनी रंगभूमीवर आणलेलं पहिलं नाटक होय. विष्णुदास भावेने लिहिलेल्या नाटकांनंतर महाराष्ट्रात ऐतिहासिक पौराणिक नाटकांसोबतच हलक्या फुलक्या पद्धतीची प्रहसन प्रकारातली नाटकेही रंगभूमीवर आली. प्रहसन म्हणजे काय तर त्यामध्ये विनोदी पद्धतीने सामाजिक विषय सादर केले जात असत. त्याला प्रामुख्याने प्रहसन असं म्हणतात. या ठिकाणी जी काही पात्र असतात ती अगदी असंबद्ध किंवा वेगळ्या पद्धतीने बोलून रंगमंचावर एक विनोद निर्माण करण्याचा प्रयत्न प्रामुख्याने करतात. हे जे काही प्रहसन आहे किंवा हा जो काही प्रहसन नावाचा प्रकार आहे हा प्रामुख्याने पाश्चात्यांचा जो फार्स म्हणून एक प्रकार होता त्यातून आल्याचं आपल्या लक्षात येतं. प्रामुख्याने आपल्याला सर्वांना माहिती आहे की चार्ली चॅप्लिनचे जे काही चित्रपट आहेत तो फार्सच एक प्रकार आहे आणि एक फार्सच आपल्याकडचं रूप म्हणजेच प्रहसन हे होय. आणि हे प्रहसन आपल्याला प्रामुख्याने कोकणात आणि तत्सम अनेक ठिकाणी बघावयास मिळतं त्या कालखंडात. सुरुवातीच्या नाटकांच्या संहिता लिखित स्वरूपात नसत, तर प्रहसन आणि त्या दरम्यानचा जो कालखंड या कालखंडात जी नाटकं लिहिली गेली त्याला संहिता लिखित स्वरूपात नसत. बऱ्याचदा त्यातील गीतेही लिहिलेली असत तर गद्य संवाद उत्स्फूर्त स्वरूपाचे असत. म्हणजे काही जे गेय नाटकं होती ज्यात गायलं जायचं ज्याला प्रामुख्याने संगीत नाटकं असं म्हटलं जायचं. तर अशा नाटकांमध्ये जी गीतं असायची ती लिहिलेली असायची पण प्रामुख्याने त्यातले जे संवाद होते ते उत्स्फूर्त होते. मुद्रित स्वरूपाची संहिता उपलब्ध असणारं पहिलं नाटक जे ते विनायक जनार्दन कीर्तने यांनी 1861 साली लिहिलं आणि त्या नाटकाचं नाव होतं थोरले माधवराव पेशवे. आणि या नाटकामुळे संपूर्ण लिखित संहिता असलेल्या नाटकाची सुरुवात झाली आणि लिखित संहितेच्या परंपरेची सुद्धा ती सुरुवात होती. 19व्या शतकाच्या अखेरच्या पर्वात उत्तर हिंदुस्थानात ख्याल संगीत महाराष्ट्रात रुजवण्याचं काम बाळकृष्ण बुवा इचलकरंजीकर यांनी केले. आणि मग इथं कुठेतरी संगीत नाटकांना सुरुवात झाल्याचे आपल्याला बघावयास मिळतं. हा प्रकार प्रामुख्याने उत्तर हिंदुस्थानामध्ये होता आणि त्याला एक नावही होतं ते म्हणजे ख्याल. तर या प्रकारची नाटकं या ठिकाणी सुरू झाली. त्यांच्यानंतर म्हणजे बाळकृष्ण बुवा इचलकरंजीकरांनंतर उस्ताद अल्लादिया खां, उस्ताद अब्दुल करीम खां आणि उस्ताद रहमत खां यांनी महाराष्ट्रातील रसिकांमध्ये संगीताची आवड या माध्यमातून निर्माण करायचा प्रयत्न केला. परिणाम असा झाला की संगीत रंगभूमीचा उदय झाला आणि मग अनेक संगीत नाटकं रंगभूमीवर येऊ लागले.
त्यामध्येच संगीत शाकुंतल हे अण्णासाहेब किर्लोस्करांनी लिहिलेलं पहिलं नाटक अतिशय गाजलं. संगीत नाटकांमध्ये गोविंद बल्लाळ देवल यांनी लिहिलेले संगीत शारदा हे नाटक अत्यंत महत्त्वाचे होते. या नाटकात जरठकुमारी विवाह या तात्कालिक अनिष्ट प्रथेवर विरोधी पद्धतीने मार्मिक टीका केली आहे. याखेरीज श्रीपाद कृष्ण कोलटकर यांचे मूकनायक, कृष्णाजी भास्कर खाडीलकर यांचे संगीत मानपमान राम गणेश गडकरी यांचे एकच प्याला ही नाटके रंगभूमीच्या इतिहासात प्रसिद्ध आहेत आणि ही मराठीतली अत्यंत प्रसिद्ध असलेली ही नाटके आहेत. आता जी नाटकं झाली त्यातली काही महत्त्वाची नाटकं आपल्या पाठ्यपुस्तकात दिलेली आहेत. त्यामध्ये एक नाटक आहे, त्या नाटकाचं नाव आहे कीचकवध. नाटकाचं नाव आहे कीचकवध. महाभारतामध्ये द्रौपदी हे जे काही पात्र आहे आणि महाभारतामध्ये ज्यावेळेस पांडवांना 12 वर्ष वनवासात आणि 1 वर्ष अज्ञातवासात राहायचं होतं, तर हा 1 वर्ष अज्ञातवासात असताना शेवटची त्यांची जी 2 महिने होती त्या कालखंडामध्ये जी घटना विराट नगरीमध्ये घडली तर त्या घटनेवर आधारित एक कीचकवध नाटक आहे. आणि या नाटकामध्ये जे सैरंद्री नावाचं महत्त्वाचं पात्र आहे, म्हणजे त्या ठिकाणी द्रौपदी सैरंद्री एक दासीच्या रूपात राहत असते आणि मग सैरंद्री आणि त्या राजाकडे असलेला त्याचा जो सेनापती एक कीचक यांच्या संदर्भात हे नाटक लिहिलं गेलं आहे. आणि या नाटकामध्ये भीम हा त्या कीचकाचा शेवटी वध करतो. तर अशी ही त्याची कथा आहे. पण हेच नाटक स्वातंत्र्यपूर्व कालखंडात तयार केलं गेलेलं असल्या कारणाने, लिहिलेलं असल्या कारणाने त्याच्याकडे एक राष्ट्रीय भावनेला पोषक ठरणारं नाटक म्हणून बघितलं गेलं. आणि मग त्यामध्ये कीचकवधातील द्रौपदी म्हणजे असहाय्य भारतमाता आहे. युधिष्ठिर म्हणजे हा मवाळ पक्ष आहे. त्यावेळी 2 पक्ष आपल्याकडे होते, एक मवाळ आणि जहाल. तर मवाळ पक्षाचं प्रतिनिधित्व युधिष्ठिर करताना दिसतोय. तर भीम म्हणजे हा जहाल पक्ष आहे. आणि कीचक हा कोण आहे, तर हा सत्तांत व्हाईसराय लॉर्ड कर्झन आहे, की ज्याने अत्यंत अमानुषपणे बंगालची फाळणी केली आणि इतरही बऱ्याच गोष्टी केल्या होत्या. तर अशा स्वरूपात हे नाटक आपल्याला त्यावेळेस बघायला मिळतं. आणि हे नाटक बघितल्यामुळे साहजिकच लोकांच्या मनात ब्रिटिश साम्राज्याविरुद्ध चीड निर्माण होत होती. थोडक्यात ब्रिटिश साम्राज्यशाहीवर सूचक टीका करणारं असं एक नाटक होतं. मराठी रंगभूमीच्या पडत्या काळात आचार्य अत्रे यांच्या साष्टांग नमस्कार, उद्याचा संसार, घराबाहेर यासारख्या लोकप्रिय नाटकांनी रंगभूमीला सावरण्याचे प्रयत्न केले. अलीकडच्या काळात झालेली वसंत कानेटकर यांची रायगडाला जेव्हा जाग येते, इथे ओशाळाला मृत्यू, विजय तेंडुलकर यांचे घाशीराम कोतवाल, विश्राम बेडेकर यांचे टिळक आणि आगरकर इत्यादी नव्या धर्तीची नाटके प्रसिद्ध झाली. विविध विषयांवरील नाटके आणि नाट्यप्रकारांच्या आविष्कारांमुळे मराठी रंगभूमी समृद्ध झाली. तर या कालखंडातील काही प्रसिद्ध नाटकांचा आपण उल्लेख केला. त्यामध्ये आचार्य अत्रेंचं साष्टांग नमस्कार, उद्याचा संसार, घराबाहेर. तर वसंत कानेटकरांचं रायगडाला जेव्हा जाग येते, इथे ओशाळाला मृत्यू, विजय तेंडुलकर यांचे घाशीराम कोतवाल, विश्राम बेडेकर यांचे टिळक आणि आगरकर, अशी काही त्यावेळची प्रसिद्ध नाटकं आहेत की ती आपल्याला सर्वांना माहिती पाहिजे. यानंतर याच रंगभूमीला काही समृद्ध करणारी काही कलावंतसुद्धा या कालखंडात होऊन गेली. मग त्यामध्ये नाट्यकलावंत म्हणून गणपतराव जोशी, बालगंधर्व तथा राजनारायण राजहंस, केशवराव भोसले, चिंतामणराव कोलटकर, गणपतराव बोडस इत्यादींची नावे अग्रक्रमाने घेतली जातात. आत्ता जे नाव पुकारलं गणपतराव जोशी यांच्यावर आधारित पुढे विवा शिरवाडकर म्हणजे विष्णू वामन शिरवाडकर यांनी कुसुमाग्रज नावाचं जे एक
काव्य लिहिलं होतं ते खऱ्या अर्थाने शेक्सपियरच्या किंग लिअर नाटकावर आधारित होतं आणि त्या नाटकाचं नाव होतं नटसम्राट. पण त्या नाटकामध्ये जे गणपतराव बेलवलकर म्हणून जे पात्र होतं ते प्रामुख्याने या गणपतराव जोशींच्या व्यक्तिमत्वाचा किंवा चारित्र्याचा आधार घेत तयार केलं होतं. कारण त्यावेळेस गणपतराव जोशी असतील किंवा नानासाहेब फाटक असतील या नटसम्राटांच्या अखेरच्या आयुष्यामध्ये त्यांची जी अवहेलना कुटुंबाकडूनच झाली ती त्या नाटकात मांडण्याचा प्रयत्न विवा शिरवाडकरांनी अत्यंत उत्तमरित्या केला होता आणि ते नाटक अजरामर नाटक म्हणून पुढे आल्याचं आपल्या लक्षात येतं. अशा या नाट्यकर्मींची नाटके मोकळ्या पटांगणात त्यावेळेस व्हायची. ब्रिटिशांनी प्रथमतः मुंबईत प्ले हाऊस, रिपन, व्हिक्टोरिया ही नाट्यगृह बांधली आणि हळूहळू त्या बंदिस्त नाट्यगृहांमध्ये मराठी नाटकेसुद्धा होऊ लागली होती. तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो नाट्यसृष्टी किंवा नाट्य जगत याची सुरुवात आणि एकूण मध्यवधी कालखंड कसा होता ते समजून घेण्याचा प्रयत्न केला. विद्यार्थी मित्रांनो, यानंतर आपण चित्रपटसृष्टीचा अभ्यास करत आहोत. नेमक्या चित्रपटाला कशा प्रकारे सुरुवात झाली आणि आज त्याचं काय रूप आहे हे बघण्याचा प्रयत्न करत आहोत. चित्रपट हे कलात्मकता आणि तंत्रज्ञान यांचा संगम असलेलं माध्यम आहे. तुम्हाला प्रत्येकाला चित्रपट बघायला नक्की आवडतं, पण नेमका हा चित्रपट बनतो कसा याचा एक स्वतःचा आपला खूप मोठा आणि एक असा उत्साहवर्धक इतिहास आहे आणि तो समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. चलत चित्रणाचा शोध लागल्यानंतर चित्रपट कलेचा शोध लागला. यातून मूकपटांचे युग निर्माण झाले, पुढे ध्वनिमुद्रण शक्य झाले आणि बोलपटांचे युग निर्माण झाले. मग आपल्याला चित्रपटांचे विविध प्रकार या ठिकाणी बघावयास मिळतात. त्यामध्ये व्यंगचित्रपट, वार्तापट, अनुभोधपट, प्रसिद्धीपट, बालचित्रपट, सैनिकी चित्रपट, शैक्षणिक चित्रपट, कथाचित्ती, कार्टून फिल्मसुद्धा. कार्टून फिल्ममध्ये आधी मूक पट असायचे आणि त्यानंतर बोलपटसुद्धा निर्माण झाले. ऐतिहासिक, सामाजिक, ऐतिहासिक अशा विषयांवर चित्रपट तयार होत होते सुरुवातीच्या कालखंडात. नंतर साहसी चित्रपट, चरित्रपट चित्रपट, विनोदी चित्रपट, माहितीपट अशा विविध प्रकारचे चित्रपटाचे प्रकार आपल्याला या ठिकाणी बघावयास मिळतात. भारतात पूर्ण लांबीचा पहिला चित्रपट करण्याचा मान महाराष्ट्राकडे जातो आणि म्हणून भारतीय चित्रपटाची जननी असा गौरव महाराष्ट्राचा केला जातो. हे लक्षात घ्या, ही महाराष्ट्राची ख्याती आहे. भारतीय चित्रपटांच्या विकासात मदनराव माधवराव पितळे, कल्याणचे पटवर्धन कुटुंब, हरिश्चंद्र सखाराम भाटवडेकर उर्फ सावेदादा या सर्वांचं योगदान अतिशय महत्त्वाचं आहे. पुढे दिग्दर्शक गोपाळ रामचंद्र तथा दादासाहेब तोरणे आणि अ.प. करंदीकर, एस.एन. पाटणकर, व्ही.पी. दिवेकर यांनी परदेशी तंत्रज्ञानाची उपयोग करून किंवा सहाय्य घेत पुंडलिक हा कथापट 1912ला मुंबईत दाखवला आणि तो प्रामुख्याने पुंडलिक हा जो चित्रपट आहे हा मुंबईच्या आझाद मैदानावर दाखवला गेला आणि त्यानंतर 1913मध्ये महाराष्ट्रातीलच दादासाहेब फाळके यांनी स्वतः दिग्दर्शित केलेला, सर्व प्रक्रिया पूर्ण असलेला, संपूर्णपणे भारतीय तंत्रज्ञान असलेला राजा हरिश्चंद्र हा चित्रपट तयार केला आणि तो प्रदर्शित केला. त्या पाठोपाठच त्यांनी मोहिनी भस्मासूर, सावित्री सत्यवान हे मूकपट, तर वेरूळची लेणी आणि नाशिक येथील त्र्यंबकेश्वर ही तीर्थक्षेत्र यावर फाळके यांनी अनुभोधपट तयार केले. अनुभोधपट म्हणजे काय की ज्या ठिकाणी समाजाला प्रेरणा आणि शिकवण देणारे असे हे चित्रपट असतात. पुढे दादासाहेब फाळके यांनी फाळकेज फिल्म लिमिटेड नावाची स्वतःची चित्रपट कंपनी तयार केली आणि जवळजवळ या कंपनीने 40 चित्रपट तयार केले.
गंगावतरण हा त्यांचा पहिला बोलपट होता आणि जवळजवळ त्यांच्या या कार्याची जाणीव ठेवत भारत सरकारने त्यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त म्हणजे 1970 पासून त्यांच्या नावाने चित्रपट क्षेत्रामध्ये उत्तुंग कामगिरी करणाऱ्या व्यक्तीला दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरवलं जातं. येथून पुढे ऐतिहासिक आणि पौराणिक विषयांवरचे सुद्धा चित्रपट आपल्याला बघावयास मिळेल. चित्रपटामध्ये एकूणच दादासाहेब फाळके यांचं चित्रपट क्षेत्रातलं योगदान हे विशेष महत्त्वाचं आपल्या लक्षात येतं. पुढे भारतात पहिला सिने कॅमेरा तयार करणारे अनंतराव पेंटर यांनी चित्रपट निर्मितीत रस दाखवला. त्यांचे मावस बंधू बाबूराव पेंटर तथा मिश्री यांनी 1918 मध्ये सैरंध्री चित्रपट तयार केला. सैरंध्री म्हणजेच कोणी द्रौपदी. सिंहगड हा पहिला ऐतिहासिक मूकपट. कल्याणचा खजिना, बाजीप्रभू देशपांडे, नेताजी पालकर हे ऐतिहासिक चित्रपट काढले. याखेरीज सावकारी पाश हा पहिला वास्तववादी चित्रपट त्यांनी काढला. 1925 मध्ये बाजीराव मस्तानी चित्रपट काढणाऱ्या भालजी पेंढारकरांच्या ऐतिहासिक चित्रपटामधून राष्ट्रीय विचारसरणीचा प्रसार होत आहे हे लक्षात आल्याने ब्रिटिशांनी त्या चित्रपटावर बंधने आणली. विद्यार्थी मित्रांनो, हा भाग आपण इथं थांबवतोय. उर्वरित भागासाठी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये याची माहिती बघणार आहोत. तुम्ही हा भाग ऐकून घेतला, मी तुम्हा सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद.